आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7। बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणासाठी वन्यजीव कायद्यात दुरुस्ती करावी, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाचे जीवन धोक्यात आले आहे। कुत्रे जसे रस्त्याने फिरतात तसे बिबटे रस्त्याने फिरतील तो दिवस दूर नाही। बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले। राहुरी शहर व तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या संख्येबाबत तसेच शेतकऱ्यांवर बिबट्याचे होत असलेले हल्लेबाबत केंद्र सरकारने वन्यजीव प्राणी कायद्यात बदल करण्यात यावा, यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांनी सह्या केलेले 20,000 पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले। यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या नातेवाईकांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। आज सकाळच्या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी नगर परिषद कार्यालयासमोर जमा झाले। त्यानंतर बिबट्यांचा पिंजरा, बिबट्याची वेशभूषा धारण केलेला बालक तसेच शेतकऱ्यांनी लिहिलेले 20,000 पत्र घेऊन शहरातून मिरवणूक काढत शेतकरी पोस्ट कार्यालयात गेले आणि सर्व 20,000 पत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचे काम केले। या प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आढाव, नगरसेवक सागर तनपुरे, प्रतीक तनपुरे, प्रशांत डवले, प्रदीप भुजाडी, ॲडव्होकेट राहुल शेटे, डॉक्टर संतोष उदावंत, माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदुभाऊ तनपुरे, दीपक साळवे तसेच भारत भुजाडी, राजेंद्र बोरकर, बाळासाहेब गिरमे, संतोष आघाव, बाळासाहेब आढाव, विजय तन्मर, ज्ञानेश्वर वाजकर, राजूभाई शेख, पांडुभाऊ उदावंत, गणेश कोल्हडे, रवींद्र आहेर, बंटी धनवडे, निसार आतार, सुरेश निमसे, अशोक कदम, भाऊसाहेब बिडवे, गणेश घाडगे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 साठी जालिंदर ढोकणे, राहुरी। आज राहुरी तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपल्या जनतेच्या भावना या देशाच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता जवळपास 20,000 शेतकऱ्यांची पत्र आम्ही आता इथं पोस्ट ऑफिस मध्ये आणलेली आहेत। दिवसेंदिवस बिबट्याचा जो ग्रामीण भागातला वावर वाढतोय, शेतकरी अत्यंत त्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे। रात्रीची वीज असते, जीव मुठीत धरून त्या ठिकाणी शेती करावी लागते आणि कित्येक आता पशुधन तर जाऊ द्या, पण आता मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे। भविष्यात शेती कशी करावी हा प्रश्न या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या शेतकऱ्यापुढे पडतोय आणि सातत्यानं विधानसभेत देखील मी हा विषय सातत्याने मांडलाच होता। आता मात्र लोकांची भावना आहे, या वन्यजीव कायद्यामध्ये आता वेळ आलेली आहे, इनफॅक्ट उशीर पण झालेला आहे, पण आता तातडीनं या वन्यजीव कायद्यामध्ये बदल करून या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केंद्र सरकारनं लगेच ताबडतोबीनं करण्याची आता आवश्यकता आहे। ही सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही भावना पंतप्रधानांपर्यंत किंवा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही मध्यंतरी गावोगावी जाऊन सह्यांची शेतकऱ्यांची मोहीम राबवली। या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली। उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं। आज त्या सर्व जवळपास 20,000 पत्र आम्ही इथं पोस्ट ऑफिस मध्ये आणून इथं टाकलेले आहेत। ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील। एका तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची जर अशी भावना असेल तर राज्यातल्या शेतकऱ्यांची काय भावना आहे ही मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आज केलेला आहे। मला खात्री आहे की, मला अपेक्षा आहे की या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार आम्हा शेतकऱ्यांची भावना ओळखून, आधीच खूप उशीर झालेला आहे पण आणखीन उशीर होऊ नये यासाठी आमची भावना ओळखून या कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा निश्चित लवकरपणे करतील। आज आमची मुलगी वेदिका श्रीखंडगे 2.5 वर्षापूर्वीची असताना 2.5 वर्षाची असती होती, त्यावेळेस बिबट्याने पळून नेली। आमची अशी इच्छा आहे की सरकारने बिबट्यांची नसबंदी करावी किंवा बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, अशी आमची इच्छा आहे।